एकूण धावाने मात्र प्रेशर रिलीज केला जातोय ते म्हणजे या दोन बॅटरच्या माध्यमातून आणि समीकरण जर पाहिलं सोपं केलं जात आहे आणि विजयाकडे मात्र हळूहळू वाटचाल केली जाते आणि एकंदरीत म्हणायला गेलं तर मात्र अधिराज्य अजूनपर्यंत गाजवत चालले आहेत हळूहळू. निश्चितच ज्या पद्धतीने फलंदाजी केली आतिश जाधवनं पाहिलं त्यानं की 6 चेंडू 6 धावांची गरज असताना मोठे फटके खेळणं गरजेचं नाही आहे. विकेट जर गेली तर मात्र सामन्यामध्ये अवघड चित्र निर्माण होईल आणि त्या पद्धतीनं तो आतापर्यंत फटक्यांची निवड करतोय. 4 चेंडू 2 धावांची आवश्यकता. यावेळेस आडव्या बॅटनं चेंडूवरती केलाय प्रहार. महेंद्रसिंग धोनी स्टाईलनं सामना संपवला. विजयी षटकार. थँक्यू मास्टर. सुनीलजी मेहर आणि मिलिंदजी वैती. सुनील मेहर आणि मिलिंदजी वैती आपण कुठेही असाल तर लगेचच यायचंय. आज दिवसभरामध्ये शनिदेव कृपा आगाशी क्रिकेट क्लब संघानं मला समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. आजच्या या स्पर्धेदरम्यान मी इथेच थांबतो. इथून पुढील कार्यक्रमाकडे वळत असताना आमचे साथी समालोचक मित्र नीरज बेनबन्सी यांना शुभेच्छा देतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.